छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल मिळालंच पाहिजे। अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर भाई। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर भाई। अरे या भ्रष्ट सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर भाई। शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळालंच पाहिजे। शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळालंच पाहिजे। कांद्याला भाव मिळालाच पाहिजे। कांद्याला भाव मिळालाच पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला भाव आंदोलन चालू झाली कलेक्टर ऑफिसला हे आंदोलन हे पाठवतो। खताचे भाव मिळालेच पाहिजे। चालू मिळालेच पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। राज्यात शेतकऱ्यांसमोरील विविध प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, पीक नुकसान भरपाई तसेच शेतीसाठी आवश्यक सुविधा आणि प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे या मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती। जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमची मागणी आहे की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे। शेती उत्पादन मालाला इथं बाजार भावामध्ये भाव नाही आहे। आज कांदा उत्पादन केला, शेतकऱ्यांनी खर्च केला, असे अनेक पिकं आहे। कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही, कपाशीला भाव नाही। म्हणजे ह्या सगळ्या पिकाला भाव नसल्यामुळे या पिकाला हमी भाव शेतकऱ्यांनी दिला पाहिजे। शेतकरी सातत्याने दुष्काळाच्या खाईत आहे आणि आता त्यांनी डिझेल, पेट्रोल, गॅस याच्यावरती बंदी केली। डिझेल, गॅस, पेट्रोल याच्यावरती आमचं ग्रामीण जीवन सगळं अवलंबून आहे। आणि हे असताना आता आमचं ट्रॅक्टरनं शेती मशागत करायचे दिवस आले। जून आता आलाय, नगदी शेतीची मशागत कशी व्हायची आहे? आम्हाला ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही आहे, शेतकऱ्याच्या कोणत्या गाड्याला इंधन मिळत नाही आहे, गॅस मिळत नाही, ही सगळी अडचणी आहेत। आणि असे अनेक प्रश्न आमच्याकडे आहेत, ते निवेदन तुम्हाला देतो। असे अनेक प्रश्न हे शासनाकडे यायचे तातडीचे आहेत। शेतीमालाचा भावाचा प्रश्न महत्त्वाचा आहे। डिझेल, पेट्रोल आणि गॅस हेतून अत्यावश्यक गोष्टी आहेत। आणि आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला मला वाटतं की आता त्याच्याकडे उत्पन्नच राहिलं नाही, तर शेतकऱ्याच्या मुलांना या ठिकाणी शासनाने सरसकट मोफत शिक्षण दिलं पाहिजे। अशा अनेक मागण्या या ठिकाणी घेऊन आम्ही आलो आहे। आज आम्हाला पेट्रोल डिझेलने आमच्याकडे गाड्या नाही आहेत, आम्ही आणू शकलो नाही। आम्ही आज घोड्यावर आलो होतो, काही गध्यावर बसून आलो होतो, बैलगाड्या आणल्या होत्या, परंतु ह्या पोलिसांनी दडपशाही करून ते इथं येऊ देईना। त्यांनी सगळ्या बाहेर थांबवल्या आणि त्यांच्यावर सांगितलं की जनावरांमध्ये टाकू, यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू। आणि म्हणून आम्ही घाबरून नाईलाजाने ते लोक निघून गेलेत, बैलगाड्या, घोडे, गधे। कारण आता या ठिकाणी जर इंधनच मिळत नाही तर आम्हाला शेवटी पर्याय, घोड्यावर काय जुन्या काळात फिरत नव्हतो का? आम्हाला घोड्यावर सुद्धा फिरणं मुश्किल केलंय, गध्यावर फिरत नव्हतो का? गध्यावर फिरतोय। मागण्या मान्य न झाल्यास पुढचा इशारा काय? जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मोठ्या प्रमाणात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, रास्ता रोको करण्यात येईल। काय नाव आपलं? मी पांडुरंग तांगडे पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब।